प्रत्येक पक्षाला वाटतं की मी त्यांच्याकडे यावं, ते त्यांना वाटणं साहजिक आहे. पण निर्णय घेणार मी आहे आणि मी ऑलरेडी माझा निर्णय सांगितलेला नाही. पण तसे 2-3 पक्षात तुम्ही जाऊन पण आलात ना? नाही नाही नाही, कुठं शिवसेनेत होता आणि काँग्रेसमध्ये होता. शिवसेनेत का गेलो? अजित पवार नाही, शिवसेनेत का गेलो? तात्यांना 40 वर्षात काही दिलं नाही. दरवेळी फक्त नाव आणायचं आणि फक्त डावलायचं. हे काम झाल्यानंतर सांगून गेलो, कुणालाही असं फसवून गेलो नाही. शिवसेनेने माझं तिकीट कट केल्यानंतर शिवसेना सोडावी लागली. मी काय स्वतःहून सोडली नाही. मी रिझल्ट दिला असताना सुद्धा शिवसेनेने तिकीट दिलं. मग माझं हे काय त्यांच्याबरोबर काय हे नाही आहे. त्यामुळे माझ्यावर जे झालेला अन्याय त्याच्या दृष्टिकोनातून मी हे केलं. आता उत्तरमधून तुम्ही काय सपाटे, लोकांनी काय समजायचं? पक्ष ठरवेल ना. बघा, गेल्या वेळी, आता मी सांगणं ते योग्य नाही, पण गेल्या वेळी प्रदेश अध्यक्ष जेव्हा आले होते त्यांनी ऑलरेडी नाव डिक्लेअर केलंय. कोणाचं केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. भाषणातूनच केलंय नाव. प्रदेश अध्यक्षांनी केलंय, त्याच्या आधी पवार साहेबांनी केलंय. मागणी करायला सगळ्याला अधिकार आहे आणि सगळ्यांनी मागणी केलीच पाहिजे. तीच लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कुणाला कुणाचं हे डावलण्याचा अधिकार कुणालाच नाहीये.